बातमी नाशिकमधून। नाशिक रोड परिसरात युवकाची हत्या करण्यात आली आहे। 2 जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। हितेश डोईफोडे या युवकाचा या हल्ल्यात मृत्यू झालाय। विशेष म्हणजे हल्ला करून संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सध्या घेतला जातोय। त्यामुळे नाशिक रोड मधून ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। नाशिक रोड परिसरात 2 जणांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। त्यामुळे नाशिक रोड परिसरात युवकाची हत्या करण्यात आली। यामध्ये हितेश डोईफोडे या तरुणाचा मृत्यू झालेला। आता या प्रकरणी पुढची कारवाई नाशिक रोड पोलिसांकडून सध्या केली जाते। एक जण गंभीर आहे, त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे नाशिकमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचं देखील आता उघड झालेलं आहे। त्यामुळे या प्रकरणी आता पुढची कारवाई काय होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।